हा ठीक आहे. आणि म्हणून असे किती आघात होतील आणि जातील याचा विचार करण्याचं कारण नाही. जोपर्यंत उद्धव साहेबांसारखं नेतृत्व आपल्या पाठीमागे आहे, जोपर्यंत बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत, तोपर्यंत आपला केस सुद्धा कोणी वाकडा करू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. मनातून असे कचरून जाऊ नका, घाबरून जाऊ नका, संभ्रमित होऊ नका, हिम्मत हारू नका, अजिबात हिम्मत हारू नका. हे सांगण्याकरता म्हणून सचिन भाऊनी मला विषय दिला. खरं तर ते लाडक्या बहिणीबद्दल बरेच जण बोलले, मी त्याच्यावर आता बोलत नाही, पण एवढंच सांगतो, 2014 साली तुम्हाला किती रुपये मिळणार होते? किती मिळणार होते? 15 लाख, बरोबर आहे. मध्यंतरी गॅस सिलेंडरची किंमत किती रुपये गेली होती? देशाच्या पंतप्रधानांनी भाऊबीज म्हणून किती रुपये कमी केले? फक्त 200 रुपये महिला भगिनींनी, बरोबर आहेत. एखाद्या गरीब भावाकडे जरी गेल्यात तरी तो भाऊबीजेला 500 रुपये खिशातले देईल की नाही देईल? देशाच्या पंतप्रधानांनी किती दिले? 200 रुपये. आणि आता जे 15 लाख रुपये देणार होते ते 1500 पोरं आलेत. आणि म्हणून भाऊ अत्यंत लबाड आहे, बरोबर आहे ना. भावावर विश्वास ठेवू नका, याचा फुकटचा भाव वाढवू नका, फुकटचा भाव वाढवू नका. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या रूपानं संपूर्ण पुणे विभागाचं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.